नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातमीपत्रात आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। रत्नागिरीतील पावस गावातील शेडगे कुटुंबियांनी सुंदर अशा देखाव्यात बाप्पा विराजमान केलेत। कुटुंबियांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली। राज्यभरात गणेश उत्सवाची लगबग असताना मुंबईतल्या मालाड येथील पिंपरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात केलं। तर मुंबईतील गोरेगावमध्ये अक्षय येवगे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। यावर्षी बाप्पासाठी बर्फाच्या गुहेचा देखावा त्यांनी उभारलाय। संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक बनवला असून शाडू मातीपासून बनवलेली बाप्पाची मूर्ती घडवण्यात आली आहे। तर रत्नागिरीत नाचरे कुटुंबात बाप्पाचं जल्लोषात आगमन करण्यात आले। पारंपरिक बाल्या नृत्यानं जल्लोष करण्यात आला। कोफळवणे गावाची वाडी रोषणाईने उजळली। सोनपावलांनी गौराईंचं आगमन। अमरावतीच्या बोबडे परिवारातही गौराई आगमनाचा उत्साह। ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराईंचं पूजन। अकोल्यातील शास्त्री नगरीतील नीता शर्मा यांचा बाप्पासाठी सात्विक जीवन विरुद्ध जंक फूड या विषयावर देखावा। नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा देखाव्यातील संदेश। प्रेक्षकांकडून उपक्रमाचं कौतुक। तर अकोल्यात श्री रिद्धी सिद्धी मंडळाचा यंदा 10 अवतारांचा देखावा। श्री विष्णूंच्या 10 अवतारांच्या संकल्पनेवर आधारित देखावा। स्वयंचलित देखावा भाविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू। चिमुकल्यांमध्येही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। कल्याणमध्ये 7व्या वर्गात शिकणाऱ्या स्पृहा काळेंनीही शाडूच्या मातीपासून सुरेख गणपती बाप्पाची मूर्ती साकारली। तर उमरखेड शहरात राहुल मोहितवार यांच्या घरी 10 दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले। बाप्पासाठी कैलास पर्वताचा आकर्षक देखावा साकारलाय। कैलास पर्वताच्या सजावटीत लाल मातीची बाप्पाची मूर्ती विराजमान झाली। तर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। संजय मल्होत्रा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। नाशिकच्या पंचवटी परिसरातील ॲडव्होकेट संतोष तरसे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणपती विराजमान। तरसेंच्या गणपतीला अत्यंत आकर्षक सजावट। मुंबईतील दहिसर येथील काशीद यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान। कागदाच्या लगद्यानं नैसर्गिक साहित्यांचा वापर करत शंकराचं मंदिर आणि विस्मरणीय देखाव्यासह स्वामींच्या स्वरूपातील मूर्तीची स्थापना। नाशिकमध्ये शिंपी कुटुंबियांनी गोदावरी नदी आणि रामकुंड प्रतिकृतीचा देखावा साकारला। देखाव्यातून गोदा स्वच्छतेचा दिला संदेश। 2 महिन्याच्या कालावधीत साकारला देखावा। मुंबईत तांबोळी कुटुंबियांच्या घरी 7 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान। बाप्पासाठी किल्ल्याची आकर्षक आरास, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत उभारलेला किल्ल्याचा बाप्पाला देखावा। तर जर्मनीमध्येही शिवराज्याभिषेक थीमवर गणेश उत्सव साजरा होतोय। जर्मनीतील वोल्सबुर्ग शहरात स्थायिक पिंपरी चिंचवड शहरातील रागळवार कुटुंबाकडून यंदाही उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय। अभिनेत्री सनी लिओनीने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अभिनेत्रीने सहकुटुंब हे दर्शन घेतलंय। अमरावतीचे एकविरा गणपती मंडळाचं 80वं वर्ष। मंडळाकडून बाप्पासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संकल्पनेवर देखावा। पर्यावरण, पाणी आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या देखाव्यातून जनजागृती। मुंबईतील वर्सोवा येथील उदय कालगोलेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन। बाप्पासाठी सुंदर आरास, भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव होतोय साजरा। हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळाचं 35वं वर्ष। मंडळाचा बाप्पासाठी आकर्षक अंतराळाचा देखावा। देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। यवतमाळच्या निखिल नगर येथील बालगणेश मंडळानं साकारला पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिराचा देखावा। लुप्त होत चाललेल्या हेमाडपंथी मंदिराची जनतेला माहिती मिळावी यासाठी देखावा। कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। रायगडमधील श्रीवर्धन जसवली गावात घरोघरी भजनाचे कार्यक्रम। नागरिकांचा उत्साहानं सहभाग। गणेशोत्सवाचा आज 5वा दिवस। मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम। गणरायाच्या आगमनानंतर आज गौराईंचं घरोघरी आगमन। मुंबईतील परळ येथील पराग सावंतकडून बाप्पासाठी सुंदर देखावा। शहाणपण देगा देवा या आशयाखाली बाप्पासाठी देखावा। गरीब असो वा श्रीमंत, लाडका बाप्पा जीवनात आनंद घेऊन येतो अशी भावना व्यक्त।
मुंबईतील एल्फिस्टोन येथील शिरकर कुटुंबाने गणपतीसाठी विठ्ठल मंदिराचा देखावा साकारला. वारीची आठवण करून देणारा हा देखावा साकारत बाप्पासमोर आकर्षक सजावट देखील करण्यात आली. मुंबईतील अंधेरी येथील रफ अँड टफ मित्र मंडळाचं यंदा 37वं वर्ष आहे. मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास, आकर्षक सजावटीत सागर कुटीरचा राजाची 25 फुटाची मूर्ती विराजमान. भोर तालुक्यातील ब्राह्मणघर गावातील बालवीर मित्र मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास, वीर बाजीप्रभू यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंडीचा देखावा सादर. तरुणांनी मेहनतीनं तयार केली पावनखिंड. तर मुंबईतील वरळी येथील नागरी कुटुंबाच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर फुलांची आरास. जळगावात 3000 गणेश भक्तांनी केलं अथर्व शीर्ष पठण. सुभाष चौक मित्रमंडळाचा उपक्रम. 50,000 सामूहिक आवर्तनांनी परिसर मंगलमय. तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मराठा आरक्षण प्रश्नी लागल्याच्या आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक सुरू आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ देखील आता वर्षावर दाखल झालेले आहेत. संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीची ही बैठक झाली होती. मराठा आरक्षण आंदोलनावर आता तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे या ठिकाणी लक्ष लागून राहिलंय. तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आता वर्षावर बैठक सुरू आहे. तर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ देखील वर्षावर दाखल झालेले आहेत. संध्याकाळीच मराठा आरक्षण उपसमितीची बैठक खरं तर झाली होती आणि आता वर्षावर उपमुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. तर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. लालबागच्या चरणी भाविक लीन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. राज ठाकरे सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी. मुंबईतील बंजारा तांडा येथील गणेश समाज कल्याण मित्र मंडळाला 40 वर्ष पूर्ण. मंडळात मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन. मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. भाजप नेते किरीट सोमय्या आणि राज ठाकरेंची भेट. माटुंगा येथील जीएसबीच्या गणपती दर्शनावेळी भेट. मुंबईतील चेंबूरमध्ये तांडेल कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. मंगेश तांडेल आणि कुटुंबियांकडे बाप्पासाठी आगळा वेगळा असा हिमालयाचा देखावा उभारला असून त्यामध्ये बाप्पांना विराजमान करण्यात आले. तर मुंबईतील चेंबूरमधील नागटे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान झाले. नागटे कुटुंबियांकडून बाप्पाला सुंदर फुलांची आरास करण्यात आली. बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करण्यात आली. रत्नागिरीतील तोंडली गावातील ख्याती सावंत यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालंय. आकर्षक असा विठुरायाचा देखावा साकारला गेलाय. अतिशय गोजीरवाना बाप्पा त्यात विराजमान झाला. तर पुणे दौंडमध्ये कृष्ण भोसले यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. बाप्पासाठी सुंदर सजावट करत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नांदेड देगलूरमध्ये संतोष देगलूरकर यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. सुंदर अशी बाप्पासाठी ही सजावट करण्यात आली. बदलापूरमधल्या पाटील कुटुंबात यंदाही गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय. सलग 42 वर्षांपासून हे कुटुंब गणरायाची सेवा करतंय. यावर्षी घरात सुंदर सजावट करण्यात आली असून त्यात बाप्पा गोजीरवाणा रूपात विराजमान झाले. ठाणे येथील योगेश बनसोडे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. यंदा सुंदर देखावे आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. यावर्षीची संपूर्ण सजावट इको फ्रेंडली साहित्यानं करण्यात आली आहे. तर मुंबई मालाडमध्ये मोरे कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे
याही वर्षी बाप्पा विराजमान झालेले आहेत. बाप्पासाठी सुंदर देखावा उभारण्यात आलाय. मालवणमध्ये नेरुरकरांकडे बाप्पा विराजमान झालेत. नेरुरकरांनी बाप्पासाठी सुंदर देखावा उभारलाय. अवयवदानाबद्दल समाज जागृती करण्याकरता ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ताडदेव विभागात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला विभागातील गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निमित्तानं मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच विभागातील बऱ्याच नागरिकांनी अवयवदानाचे अर्ज भरले. मुंबईत चेंबूरमध्ये प्रकाश म्हात्रे यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आले. म्हात्रे कुटुंबियांकडे यावर्षी स्वामी समर्थांच्या रूपातील हे बाप्पा विराजमान झालेत. सुंदर असा देखावा देखील या ठिकाणी उभारण्यात आलाय. तर गोरेगावमध्ये शिंदे परिवाराकडे 5 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान. यंदा बाप्पाची संपूर्ण सजावट शिर्डीचे साईबाबा यांच्या थीमवर करण्यात आली आहे. बाप्पाच्या येण्यानं आणि आकर्षक रोषणाईने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. गोरेगावमध्ये खुळे परिवाराच्या घरी बाप्पा विराजमान झाले. खुळे कुटुंबाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिमान बाळगत माय मराठीचा देखावा साकारलाय आणि मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे असा संदेशही खुळे परिवाराकडून देण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरोघरी गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे. आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशातच सुदर्शने कुटुंबियांचा बाप्पा लक्ष वेधून घेतोय. संदीप सुदर्शने यांनी मालवणी येथे यंदा बाप्पाचा आकर्षक असा देखावा साकारला असून बाप्पाचं देखणं रूप पाहायला मिळतंय. राजापूर तालुक्यातील सोलगाव गावातील गौरव पंडित यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. बाप्पाची सुंदर मूर्ती बसवण्यात आली असून अप्रतिम देखावा सादर करण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथील नागरे कुटुंब यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पासाठी सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. मुंबईत चेंबूरमध्ये प्रकाश म्हात्रे यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आलंय. म्हात्रे कुटुंबियांकडे यावर्षी स्वामी समर्थांच्या रूपातील बाप्पा विराजमान झाले. त्यासाठी त्यांनी सुंदर असा देखावा उभारलाय. ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. खड्याच्या पाटल्या, जोड, मोत्याचं मंगळसूत्र, बाजीराव गरसोळी इत्यादी अलंकारांचा यात समावेश आहे. गुहागरमध्ये अंजनवेल गावात बागवे यांच्या घरी गौराईंचं आगमन झालं. गुहागरमध्ये नदीवरून गौराईंची आरती करत त्यांना घरी आणण्याची ही परंपरा आहे. तर रत्नागिरीमधील चिपळूणमध्येही बहादूर शेख नाका या ठिकाणी राजेंद्र चव्हाण यांच्या घरी गौराईंचं आगमन झालंय. गौरी आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. आज घरोघरी गौराईंचं आगमन. लक्ष्मीच्या पावलांनी गौराई आल्या. महाडमध्ये पारंपरिक पद्धतीनं गौराईंचं आगमन. जळगावात गौरी लक्ष्मीचे शंखनाद आणि थालीनाद करत आगमन. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण. तर रत्नागिरीमधील गणेश गुळे गावात नारकर यांच्या घरी सोनपावलांनी गौराईंचं आगमन. गणेश गुळेमध्ये नदीवरून आरती करत घरी स्वागत करण्याची परंपरा. कोकणात होतंय गौराईंचं आगमन. पारंपरिक पद्धतीनं गौराई घरी आणण्याची परंपरा. गावोगावी पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा. माहेर वाशिणी गौराईचं आज घरोघरी उत्साहात स्वागत. तर गौराईंच्या आगमनाने घरात मांगल्य आणि चैतन्य पसरलंय. महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. तर रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका या ठिकाणी राजेंद्र चव्हाण यांच्या घरी गौराईंचं आगमन झाले. गौरी आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. इतरही बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला आता, असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की?
मला खोटे सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. मी आता चंद्रकांत पाटलाचा आत्ता नको बघायला असता मी लगेच. ते कसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महभारच घेणं असतं. ते तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच आहे तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे. एक राजकारणाचे शब्द बोलावे, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाचा अस्मितेचा असतो मराठ्याचा. मला माहित होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी. ब्रेकनंतर टॉप 50 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतेय. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. हिंगोलीत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, 6 मंडळांमध्ये अतिवृष्टी, वार्षिक सरासरीच्या तुलनेत 90% पाऊस, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, हळद, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, जम्मू काश्मीरमध्ये विविध घटना, एकूण 11 जण मृत्युमुखी. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू, तर बागेश्वरमध्ये ढगफुटीनंतर बचाव आणि शोधकार्यास सुरुवात. आगामी निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना सूचना. तर कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस. शरद पवारांनी दंगली संदर्भात पाठवलेलं पत्र सादर करण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. शिंदे आज दरेगावात मुक्कामी. मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री त्यांच्या गावी आल्यानं पूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मंत्री विखे पाटलांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रात्री 1 तास चर्चा. मराठा आंदोलनावर कधीपर्यंत तोडगा निघणार याकडे लक्ष. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचा आजचा दुसरा दिवस. बच्चू कडू आज बुलढाण्यात विविध तालुक्यात सभा घेतल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ही यात्रा आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री स्ट्रक्चर कोसळलं. 3ऱ्या संचातून वीज निर्मिती ठप्प. वीज केंद्राचा निष्काळजीपणा समोर. नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षकांची सणांच्या बंदोबस्तानिमित्त आढावा बैठक. मर्यादा भंग झाल्यास कारवाईची भूमिका. अकोला वाशिम स्पेशल पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याची नागरिकांची मागणी. गाडी सुरू झाल्यास प्रवासी, कर्मचारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. तर नाशिक शहरात संडे झोन सायकल या मोहिमेअंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चालवली सायकल. आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. तर अमरावतीत मतदार यादीतील गैरव्यवहाराविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. बसस्थानकावर मतचोरीबाबत पोस्टरबाजी. निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. तर नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी दिली भेट. मध्य रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक आज रद्द. मराठा आंदोलन आणि गौरी गणपती उत्सवामुळे आज मेगा ब्लॉक रद्द. गणेश भक्तांना दिलासा. पश्चिम रेल्वेच्या 22 उपनगरीय स्थानकात तर मध्य रेल्वेच्या 32 उपनगरीय स्थानकात तांत्रिक बदल. रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरकॉलिंग प्रणाली कार्यान्वित. इंदापूर जवळील उड्डाणपुलाचं काम निकृष्ट केल्याचा आरोप. पुलाचे एका पावसात कठडे वाहून गेले. पुलासाठी कोट्यवधींचा निधी खर्च. छत्रपती संभाजीनगरातील वादग्रस्त भुयारी मार्ग बनला घसरडा. मार्गावरून 30 दुचाकी घसरल्याची माहिती. मार्गाला गळती लागल्यानं पाणी तुंबण्याची समस्या. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात ठराव मंजूर करू नये. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचं पत्र.
10वी-12वी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ 1110 परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार. छत्रपती संभाजीनगरातील पर्यटकांचा गेल्या 5 वर्षात धार्मिक पर्यटनात वाढ. शहरातून भाविकांचा 15% वाढलेला कल. ट्रॅव्हल एजंट्सची माहिती. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली दरेगावात एकनाथ शिंदेंची भेट. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं राजकीय चर्चेला उधाण. अमरावतीत मेळघाटातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था. जांभली ते ढाकणा रस्त्यावर मोठे खड्डे. सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. मनोज जरांगे उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहेत. उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार. मनोज जरांगेंची माहिती. तर आंदोलकांनी गाड्या पार्क करून रेल्वेनं प्रवास करावा. गरीब मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला. सरकारने मराठा समाजाला मुंबईतील गर्दी समजू नये. मनोज जरांगेंचं वक्तव्य. पुण्याहून कांचन कोठावळे मनोज जरांगेंच्या भेटीला. कांचन कोठावळे मोडी लिपीच्या अभ्यासक. त्यांच्याकडे मराठीमध्ये हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या नोंदी संकलित करण्याचं काम. मराठ्यांनो घराबाहेर पडा. आरपारच्या लढाईत मावळ्यांच्या मदतीला धावा. सकल मराठा समाजाचं आवाहन. तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. जरांगेंच्या आंदोलनाला पुन्हा 1 दिवस मुदतवाढ. आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी. पैठण तालुक्यातून मराठा बांधवांसाठी शिदोरी. पोळी भाकरी चटणीची शिदोरी मुंबईला पाठवली. मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या बांधवांसाठी शिदोरी. मराठा आंदोलकांचा आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. नवी मुंबईत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था. गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली. तर मराठा बांधवांसाठी राज्यभरातून अन्न पाणी दाखल. 8,000हून अधिक चपातीसह नाश्ता, भाकर, चहा, बिस्किट आणि पाणी दाखल. तर मराठा आंदोलकांची रस्त्यावर अंघोळ. आजचा आंदोलनाचा 3रा दिवस. आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ करायला केली सुरुवात. मुंबई आझाद मैदानावर MIM पक्षाकडून आंदोलकांना मदत. आंदोलकांना आवश्यक साहित्याचं वाटप. जीवनावश्यक वस्तूंसह पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था. तर मनोज जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संशयित व्यक्तीकडून जरांगेंना व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारासची घटना. मंडपात पोलीस नसल्यानं जरांगे देखील भडकले. तर मराठा आंदोलकांचा हलगीच्या तालावर ठेका. CSMT रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलक ठाण मांडून. तरुणांसोबत वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. बीपीटी मैदान शिवडी चेंबूरमध्ये गाड्या पार्क करा. महापालिकेसमोर गाड्या पार्क करा. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलकांना मुंबईत गाड्या पार्किंगबाबत सूचना. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार. तर हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्ग मराठा बांधवांनी रोखला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको. इंदापुरात 80% दिव्यांग युवकाचं आरक्षणासाठी उपोषण. युवकाचं घरासमोर 1 दिवसीय आंदोलन. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावाकडे यायचं नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेल्यांनी मुंबई सोडू नका. ग्रामीण भागातील मराठा भगिनींचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरातील दारुड्या बापाचं अमानुष कृत्य. मद्यधुंद बापानं 8 महिन्याच्या बाळाला चावा घेऊन गंभीर जखमी केलं. पत्नीने दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यानं हे कृत्य. पत्नीकडून तक्रार दाखल. परभणीत मंडप डेकोरेशन दुकानातील साहित्याची चोरी. 8,000 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी. चोरीची घटना CCTVत कैद. गुन्हा दाखल. सोलापुरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक. 3 दुचाकी चोरल्याचं समोर. 90,000चा मुद्देमाल देखील जप्त. जळगाव ते पाचोरा रस्त्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणारं वाहन पकडलं. 4 ते 6 किलो गांजा जप्त. वाहन चालकाला अटक. पुण्यात महिलांचे कपडे घालून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. कंपन्यांमधील खिडक्या तोडून तांबे चोरून नेताना पकडला. सुमारे 2 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार.
छत्रपती संभाजीनगरातील वाळूज MIDC येथील कंपनीतून 1.25 लाखाचा माल चोरीला, 2 आरोपींवर गुन्हा दाखल. जालन्याच्या जाफराबाद येथून चोरी झालेल्या 12 दुचाकींचा शोध, 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ऑगस्ट महिन्यात परिसरातून दुचाकींची झाली होती चोरी, सून होता फरार. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी.